टोपी पायात जोडा रुबाबदार पहिले माणसं फेटा फेटा सगळा मजबूत आलं त्या बाईनं ओळखीलं आणि एवढ्या टाइमात येणं आणि 25 वर्षाचा मुलगा दगावून तरुण तडफदार माणूस गेला पण बाई हुशार होती. बाईनं अभ्यास केला. मालक लांबून आलीत प्रवासातून. हा पुढे काय काय काम येतात बघा तुम्ही पुढे तिने काम रनिंग मधली म्हणजे मालकाची ती बोललीच नाही. मालकाला मस्त त्या ठिकाणी त्या मेलेल्या मुलावर कपडा टाकून दिला, पाणी दिलं, चहा कॉफी दिली, सगळं दिलं. म्हणजे मालक झालीत ना फ्रेश. म्हणजे हो जेवण करा. वाह मालकाने मस्त जेवण केलं चांगल्या पद्धतीने. बसली पुन्हा आणि बसल्यानंतर तिनं मालकाला सांगितलं मालक मी तुमची धर्मपत्नी तुम्ही माझे पतिराज आहात. बर मग आता आराम करणार ना तुम्ही. हो म्हणले. आता 9 वाजले आराम करायचा टाइम झाला. मी प्रवासातून एअरपोर्ट विमानानं आलो तर म्हणली मालक 25 वर्षाचा मुलगा गेला मी सांगितलं नाही तुमच्या प्रवासामध्ये कसं करू. ती मला गेला. ती म्हणली हो. अरे चांगलं झालं म्हणलं. मला सांगा आता त्या बाईनं सांगावं न सांगावं पण बाई हुशार असल्यामुळे तिनं मार्गदर्शनानं माध्यमातून आणि आगळ्या वेगळ्या विलक्षण बुद्धीतून मालकाला चांगल्या पद्धतीनं तिनं पटविलं. मालकानं मला सांगा आता ते आणलेलं बघून माझं बोलणं कळलं ना. आणलं होतं पापड्याला हा आता ते नेऊन दिलं. आता ज्याचं होतं त्याचं नेऊन दिलं. माझं बोलणं कळलं तुम्हाला दृष्टांत सिद्धांत. आता ते मग ठेवावं का नेऊन द्यावं बघून 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 नेऊन द्यावं ना. आणलं ना मग तसं 25 जरी वराचा मुलगा जर गेला हे बघून नव्ह हे बघून शिके ज्याचा त्या